तर खेळाडूंची आजकाल जर आपण पाहिलं तर बरीचशी धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी एकाच वेळेला विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून दिलं गेलेलं निमंत्रित संघांमध्ये त्यांना गेलेलं आहे निमंत्रण आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेचं योग्य नियोजन करणं हे खेळाडूंच्या हातामध्ये देखील नसतं. परंतु आयोजकांचं आपण कौतुक करूया. आयोजकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मोंटी पाटील, निकेश म्हात्रे आणि विकी पाटील यांची मात्र सर्वाधिक मोलाची आणि महत्वाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली आहे. खरं तर कारगर ओवे आणि तलोज विभाग प्रीमियर लीग व ग्रामीण धमाका 2024 पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. चौथ्या रजनीमध्ये आज आपण या ठिकाणी प्रवेश करतोय. पहिला सामना जरूर आपल्याला ऑन टाइम पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र थोडासा वेळ हा नक्कीच या स्पर्धेमध्ये घेतला गेला. तमाम उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं करूयात पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी दोन सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विघ्नेश टाके आणि करण डाकी, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीच्या बगुल्यावरती मात्र आपण पाहतोय अंगद पाटील. इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, अनेक विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं गोलंदाज आहेत तर सचिन आहेत. सचिन मात्र पहिलं षटक घेऊन वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजी याही वेळेला खोलामध्ये टाकला होता चेंडू. खरं तर पंचांच्या इशाराची या ठिकाणी वाट पाहिली जाईल, कारण इट्स ऑफ द बॅट. येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज अंगदचा जर आपण विचार केला ना तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. रायगड संघाची ज्या ज्या वेळेला निवड होते त्या त्या वेळेला रायगड संघामध्ये आवर्जून अंगदचा समावेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेमध्ये 38 सर्कलला क्षेत्ररक्षक उभा आहे अंगद, आणि असं वाटलं की कदाचित तो त्याच्या रनअपवरती उभा आहे की काय, परंतु सचिनच्या हातामध्ये पहिला चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवली गेली. पॉवर प्लेचं हे षटक आहे. गोलंदाज यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. वेगवान आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर वेग ही ओळख आहे. इनामपुरी म्हटलं ना तर वेगवान गोलंदाजांचा भरडा असलेला संघ, त्यामध्ये अंगद पाटील आहे. सचिन आपल्याला सचिन मात्रेच्या माध्यमातून देखील आणखीन एक वेगवान गोलंदाज उदयास आलेला नक्कीच पाहायला मिळतोय. तिसाई बरुवाई बोरखर विरुद्ध केपीसी इनामपुरी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. केपीसी इनामपुरी म्हटलं तर गजानन शेठ पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला अतिरिक्त उसळी, एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विविधता, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर फुलर लेनचे चेंडू होते. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. त्यानंतर शॉट ऑफ गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट हाफ स्ट्रायकर आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, या प्रकारची गोलंदाजी. विविधता, व्हेरिएशन, वर्सटॅलिटी मात्र गोलंदाजीमध्ये यावेळेला कंट्रोल मध्ये ठेवू शकले नाहीयेत. थोडासा आणखी जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. पंचामच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 2 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दबाव निर्माण केलाय. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि आतापर्यंत झालेल्या एकंदर खेळावरून हा निर्णय थोडासा अंगलट आलाय की काय अशी चिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणाचा वापर. खरं तर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना भुरळ घालणारी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं शांत वातावरण आहे. प्रेक्षकांची संख्या देखील आपल्याला मर्यादित पाहायला मिळते. परंतु जसजसं आपण या स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत ना तसतसा मात्र प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आपल्याला मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळेल. गेल्या 3 रजनीमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रीमियर लीग आणि ग्रामीण धमाका 2024च्या माध्यमातून यावेळेला इनसाइड एज घेतोय आणि यष्टी रक्षकाची कमालीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक समाप्त होत आहे पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 2 धावा फलकावर. पहिला चेंडू निर्धाव आला आणि तिथून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर करणकडे प्रत्युत्तर नव्हतं. सलग 4 चेंडू करणनं खेळलेत आणि 4ही चेंडू मात्र करण 0 या धावसंख्येवरती.
हल. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे जर आपण पाहिलं तर तिसाई मोरवाई बोरखार हा संघ आणि या संघाचं जर पुरस्कर्तेपद पाहिलं तर सन्माननीय धनेशजी डाके साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ग्रामीण धमाका अगदी आपल्या स्क्रीनवरती देखील आपण या ठिकाणी या संपूर्ण सामन्याचं चित्रीकरण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेला मात्र दिव्या गतीचा चेंडू होता, पिक केलाय. रिलीज पॉइंटला हा चेंडू पिक केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. तर केपीसी इनामपुरी हा संघ लीग स्टेज मधून आपल्याला पुढे वाटचाल करताना नक्कीच पाहायला मिळाला. खरं तर ही ओळख आहे. अंगद पाटील पहिला चेंडू थोडासा व्हेरिएशन विविधता दाखवण्याचा प्रयत्न, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता आणि स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज तो तयार होता. अर्थातच विघ्नेश सलामीचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोनही सलामीवीर फलंदाज. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला तिसाई मरुआई बोरखार संघानं, जो अर्थातच धनेश ढाके साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. आणि अगदी त्याच वेळेला केपीसी इनामपुरीचा जर आपण विचार केला तर केपीसी इनामपुरी हा संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. आदरणीय गजाननजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा संघ. यावेळेला आणखीन एक मोठा फटका फलंदाजच्या बॅट मधून येतोय. यावेळेला पंचांचा इशारा, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. खरं तर ज्या वेगासाठी अंगद ओळखले जातात त्या प्रकारची गोलंदाजी इथे पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. सचिननं ज्या प्रकारचा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले ना, अगदी त्याच्या प्रत्युत्तरा दाखल जर आपण पाहिलं तर अंगद मात्र तितक्या वेगानं चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. थोड्याशा धीम्या गतीच्या चेंडूंचा वापर. यावेळेला मात्र दिशा आणि वेग या दोन्हीवरती चांगलं नियंत्रण मिळवताना पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती थोडंसं महागडं ठरलेत. 10 धावा या धावफलकावरती खर्च केल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फक्त 2 धावा धावफलकावरती होत्या. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. विघ्नेशनं मात्र आपले हात खुले करायला सुरुवात केली आहे. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. थोडासा दिशेमध्ये बदल केला. लेग स्टेप वरती चेंडू भरकटलेत आणि त्याचा रिकॉर्ड मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळतोय फलंदाजाला. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक बिग षटकार. अकोट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न परफेक्टली टाइम केलाय विघ्नेश. खरं तर जो निर्णय घेतला गेला होता, ज्या उद्दिष्टाने हा निर्णय घेतला गेला होता, पहिल्या षटकामध्ये सचिनची धारदार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीमध्ये मात्र प्रत्युत्तर कुठेही पाहायला मिळालं नव्हतं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण होणार, कारण नेहमी आपण म्हणतो ना, निसर्गाचा एक नियम आहे की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता असते. पहिल्या षटकामधली ती शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉन्डी जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल आणि विकेट नंबर 1 विघ्नेश. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येणं गरजेचं होतं. विघ्नेश जो हळूहळू कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावा आल्या होत्या. कमालीची गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आज जर पाहिलं तर थोडंसं व्हेरिएशन विविधता गोलंदाजीमध्ये करत असताना अंगदनं एंड देखील बदललाय. काल या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अंगदनं तब्बल 4 षटका फेकली, 15 धावा खर्च केल्या आणि 6 विकेट्स ज्या गोलंदाजानं आपल्या नावावरती केला, तो खेळाडू आज मात्र कुठेतरी महागडा ठरताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. परंतु विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर दबाव हटवण्याचा प्रयत्न, जोरकस फटका, बॅटीचा अप्पर एज आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी.
तर अंतिम चेंडूवरती देखील आपल्याला या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आलाय. टाइम अलर्ट या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून जर का 2 वेळेला तुम्हाला या प्रकारच्या सूचना आल्या, टाइम अलर्टच्या सूचना आल्या, तर मात्र तुम्हाला पॅनलाइज देखील केल्या जाऊ शकतं. दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला हा सामना कंप्लीट करायचा आहे. केपीसी इनामपुरी अर्थातच गजानन शेठ पाटील साहेबांचा हा संघ आणि अगदी त्याच वेळेला तिसाई मोरैया बोरखार अर्थातच धनेश डागी साहेबांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अतिथी आदरणीय जगदीशजी करावकर साहेब मुरबी यांच्याकडून मात्र तब्बल 5,000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी पाहायला मिळालंय. खरं तर या स्पर्धा आपण एक दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आजच्या रजनीतील ही दुसरी लढत चौथ्या रजनीमध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारचे चेंडू रिलीज करताना तुमचा रिलीज पॉइंट हा सर्वाधिक महत्वाचा असतो. दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू पंचांना अवांतर चेंडू घोषित केलाय. 23 धावा धावफलकावरती येतात करण डाकी आणि त्याच्या समवेत यावेळेला मात्र स्वप्नील मस्कर. आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर विविधता, व्हेरिएशन गोलंदाजीच्या बगल्यावरती आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत तुषार पाटील. थोडस विविधता दाखवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर विकेट आली आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावांचं षटक राहिलं. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं. एकूण 20 धावा जरूर आल्या, परंतु एक महत्वाची घटना या ठिकाणी जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती ना, ती पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी पाहायला मिळाला. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा होता. बॅटीचा लीडिंग एज. विकेट नंबर 2 या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत करण डाकी. तर पहिले 2 चेंडू, या अगोदरचे दोनही चेंडू जर आपण पाहिले ना तर आउटसाइड द ऑफ स्टंप होते. आणि ही थोडीशी सरप्राइझिंग डिलिव्हरी होती आणि एक ट्रॅप रचला गेला, एक जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडला करण डाकी. तर गोलंदाज तुषार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच करावी लागेल. सन्माननीय ओपड्यांचा मात्र शुभागमन आपल्याला मंचाच्या दिशेने पाहायला मिळते. याही वेळेला यष्टीरक्षक अगदी जीवाच्या हक्कांताना त्या झेलच्या दिशेनं झेपावताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि विकेटचं महत्व माहित आहे. सामन्यामध्ये जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असेल तर तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. तुम्ही उभारलेल्या धावा जर तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर विकेट घेणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला सामन्यामध्ये विजयाचा पाया रचायचा असेल तर मात्र क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला विकेट्स घेणं गरजेचं आहे. आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना यष्टीरक्षक थोडासा दूरवर उभा आहे आणि तिथून त्यानं तो प्रयत्न केला शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू टिपण्याचा. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळला आणि या दरम्यान एक धाव मात्र पाहायला मिळाली. या ठिकाणी इट्स अ वाईड बॉल. पंचांच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. या षटकातील हा 3रा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जर का इथून पुढचे सर्व चेंडू लिगल डिलिव्हरी झाली तर 9 चेंडूंचं हे षटक असणार आहे. आणि जर का इथून आणखीन एखादा जर एक्स्ट्रा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र 10 किंवा 10+ चेंडूंचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तानी संघाचा मोहम्मद शामीने 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. आणि इथे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू, वेट अँड वॉचचं क्रिकेट, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि ढकलून दिला डीप पेक्षा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं धनेशजी डाके साहेब बोरखार, त्याचबरोबर देवेंद्रजी डाके साहेब बोरखार आणि मनीष पाटील साहेब खारगर या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती शुभागमन. इथे फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल करणारा येतोय हा बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 3ऱ्या पंचांची मदत जरूर या घेतली जाईल कारण ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वर हा चेंडू आहे का हे तपासलं जाईल.
धन्यवाद डीजे. तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी टेक्निकल साईडचा असा जरूर मदत घेतली गेली. दोन बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर युवराज, स्वप्नील मस्कर आपल्याला दोन बॅक टू बॅक सिक्सेस, एक बाउंड्री. खरं तर आता आक्रमक होण्याचा पवित्रा या दोनही खेळाडूंना घेतलाय. कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. तिसवाई मरुवाई बोरखार हा संघ आपल्याला पुरड विभागातून या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि याच विभागामध्ये सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी करणारा केपीसी इनामपुरी अर्थातच अंगद पाटील याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा आणि सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब यांच्या पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात खूप दमदार होती सचिनच्या माध्यमातून. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. याही चेंडूला वेट अँड वॉच आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप पेक्षा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने केला जातो, एक्सेलरेट कशा पद्धतीने केला जातो याचं उत्तम उदाहरण. आणखीन एक जोरकास फटका. इथे फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक येणार मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. हाही येतोय आउट ऑफ द पार्क. आणखीन एक विकेट, षटकार. पाहिलं तर स्क्रीन वरती मात्र आपण धनेश डाकी बोरखार यांना देखील पाहतो. खरं तर मुरबी संघाच्या माध्यमातून देखील अनेक वेळेला मुरबी संघाला देखील त्यांचं पुरस्कर्ते पद आपल्याला लाभलेलं आहे. आणि अगदी त्याच वेळेला जर पाहिलं तर सन्माननीय रोशनदादा डाकी साहेब सरपंच बोरखार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. आणि संपूर्ण टीमला देखील या ठिकाणी या बोरखारच्या या शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत. त्या तिसाई वरवाई बोरखार या संघाचा जबरदस्त कमबॅक राहिलाय 3 षटकांच्या. या दरम्यान गोलंदाज अंकात आपल्या वैयक्तिक स्पेल मधील दुसरा आणि सांघिक चौथं षटक हातात असताना वेलकम टू द क्रीज सांगणारा आणखीन एक दमदार फलंदाजाच्या बॅट मधून येतोय युवराज. ब्रँडेड षटकार. जनी क्रिकेटमध्ये खरं तर अंकाची गोलंदाजी ही नेहमीच धारदार आपल्याला पाहायला मिळाली. अगदी कालच्याच लीग स्टेजेसच्या सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर केपीसी इनामपुरी संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेताना पाहायला मिळाला. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की दररोज हा तुमचा दिवस नसतो, काही वेळेला तुमच्या विरोधामधला देखील दिवस असतो. खरं तर आज मी म्हणेन अंगदसाठीचा गोलंदाजीचा हा आजचा दिवस नाहीये. कारण अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, अनेक स्पर्धेच्या माध्यमातून अगदी व्यावसायिक दर्जाच्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळाले. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इनामपुरीचे आदरणीय गजानन शेठ पाटील साहेबांचा विशेष उल्लेख आपण या ठिकाणी नक्कीच करूया. पुरस्कर्ते जर आहेतच, परंतु या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर तब्बल 75,000 रुपयांचा डोनेशन देखील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलंय. आणि खरं तर अशा प्रकारचे दाते ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेला लाभतात, एखाद्या संघाच्या किंवा आयोजनकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ना, त्यावेळेला ते आयोजन जे आहे ते एका वेगळ्या उंचीवरती आणि एका वेगळ्या दर्जाचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा ऑफसाईडचा ऑफस्टंपचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. खरं तर प्रयत्न खूप चांगले होते. जिकरीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आणि असं म्हटलं जातं ना की सुरुवात थोडीशी संत होती पहिल्या षटकामध्ये. आता जर ज्याने धावफलक पाहिला असेल ना 58 आणि त्या
प्रेक्षकाला किंवा त्या खेळाडूला आपण सांगितलं की पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या तर कदाचित त्याचा विश्वास देखील पटणार नाहीये. हा खेळ आहे. बोरखार संघाचा जर आपण विचार केला तर का नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्र फलंदाजी स्वीकारलं याचं उत्तम उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडासा हाफ ट्राय करत होता चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला. खरं तर चेंडू कंट्रोल मध्ये राहिला नाहीये आणि अवांतर चेंडूचा इशारा येतोय. एकूण धावांचा विचार केला 59 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील ना त्या धावांचा पाठलाग करायची धमक देखील केपीसी इनामपुरे संघामध्ये आहे. त्यामुळे एक टफ फाईट एक चुरशीचा सामना हा आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलंय. दबाव आहे. दबावामध्ये मोठमोठे खेळाडू चुका करतात आणि याचं उदाहरण देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या अगोदरचा चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल तो चेंडू होता आणि पुन्हा एकदा असं वाटलं की गोलंदाजी बॅक ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती देखील दिशेवरचं नियंत्रण हरपलं. यावेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एकदा चूक मैदानाच्या आतमध्ये होते आणि असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराची भाषे फिरतात. अगदी सहज सोपा घेतला जाणारा झेल इथे मात्र ड्रॉप होतोय. फलंदाजांना मिळतंय जीवनदान. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 61 धावा. स्वप्नील मस्कर 5 चेंडू 28 धावांची बहारदार खेळी विस्फोटक खेळ स्वप्नीलचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तोच स्वप्नील याही वेळेला आणखीन एक जोरकस फटका लगावतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. येतोय पंचांचा इशारा. 6 धावांचा. येस संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. येस रिप्लेच्या माध्यमातून आपण फटका देखील पाहिला. खरं तर डीप टू द क्रीजच्या खोलीचा वापर केला गेला परंतु यावेळेला मात्र फ्रंट फूट वरून हा फटका एक्झिक्यूट केला. रिलीज पॉइंटला हा चेंडू पिक केला गेला होता. अंगदची 2 षटकं या ठिकाणी पूर्ण झालेत आणि दोनही षटकांमध्ये जर पाहिलं तर अंगदची गोलंदाजी मात्र अपेक्षेच्या थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आज व्हेरिएशन काढण्याचा प्रयत्न केला. एंड बदलण्याचा प्रयत्न केला आणि बदलल्या गेलेला एंडचा जो निर्णय होता ना तो कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकं हाताळलीत अंगदनं. एकूण धावा खर्च केल्यात 37 आणि कोणत्या एक सफलता मात्र त्यांना या षटकामध्ये मिळवली आहेत. नवीन गोलंदाज अरविंद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर असं वाटलं होतं अंगद ऐवजी सचिनचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल का परंतु अंगद हा आघाडीचा गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहिली. या दरम्यान आदरणीय तर शिवसेना शहर अध्यक्ष आदरणीय जयवंत शेठ भोईर साहेब शिरवणे नवी मुंबई यांचं मात्र काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मंचाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तिसाई मरुवाई बोरखार हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण युग दिशा बोनकोडे या संघाने या स्पर्धेमध्ये 5 षटकात सर्वाधिक या इनिंग मध्ये साकारले आहेत. यावेळेला मात्र फटका फसलाय. षटकार क्रमांक 6 लगावण्याचा मानस जरूर होता. तर या दरम्यान प्रेम ठाकूर आणि दिनेश ठाकूर साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं देखील या मंचाच्या दिशेने आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडस करेक्शन या ठिकाणी जरूर आहे. एकूण धावांचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत 82 82 धावा. एकूण 82 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला तर डोनाल्ड पोर्जी याच्या नावावरती 5 चेंडू 5 चौकार हा विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. परंतु कबालीचा कमबॅक आहे. फुलर लेनचा चेंडू होता. स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज आहेत स्वप्नील मस्कर ज्यांना 5 चेंडू 5 षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. कमालीचा खेळ आहे. खरं तर सुरुवात ज्या प्रकारची होती अजूनही आपण बघूया की 82 धावा धावफलकावरती आल्यात. 4.4 षटका म्हणजे शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 5व्या षटकाचा खेळ हा मैदानावरती सुरू असताना सचिन एकमात्र सफल गोलंदाज आपण पाहिला की ज्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. याही वेळेला अलॉंग द कार्पेट जमिनी लगतचा हा फटका जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. या
चौकारांना मात्र संघाची धावसंख्या पहा. या इथे जर पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट, खूप चांगल्या कंट्रोल मध्ये. आणि शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं ना तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाले. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे, परंतु सामना इतका सोपा नसणार आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टमचा चेंडू होता वेगवार आणि तेज सर्रास चेंडू पाहायला मिळालाय. सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. सुटकेचा निश्वास कुठेतरी सोडला असेल, कारण शेवटचा चेंडू आलाय डॉट. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. 1 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद 86 धावा आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 87 धावांचं. या स्पर्धेतील एक नवा विक्रम आपल्या नावावरती नोंदवत असताना स्वप्नीलनं देखील एक नवा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नावावर 5 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार त्याच्या बॅट मधून देखील आले. या प्रीमियर लीगचा जर आपण विचार केला तर डॉनल पोर्जीच्या बॅट मधून आपण याच स्पर्धेमध्ये 5 चेंडू 5 चौकार पाहिले. आणि इथे अंगद सारखा अनुभवी गोलंदाज, मी म्हणे धारदार गोलंदाजीसाठी ओळखला गोलंदाज मात्र महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. या पुढील होणारी लढत असेल अर्थातच सामना असेल तर विनंती असेल ओम ठाकूर, दिव्यांश 11 तलोजे मजकूर आणि भौमिक विघ्नेश देवाशी फायटर्स पेंदर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल ओम ठाकूर, दिव्यांशू 11 तलोजे मजकूर आणि भौमिक विघ्नेश देवांशी फायटर्स पेंदर हा संघ या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. या पुढील सामना आपल्या दोन संघादरम्यान असेल. खेळाचा पूर्वार्ध इथे झालाय समाप्त आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल, मी थोडंसं थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तर या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं मात्र मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय धनेशजी डाके साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती पाहणार आहोत. आणि हा शुभ सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने केला जाईल. खेळाडूंना विनंती विकेटचा वापर करू नका. सरावासाठी तुम्हाला बाजूला एक प्रॅक्टिस विकेट आहे. तर सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करतो. खर तर संघ म्हटलं तर त्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं नेतृत्व देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि हे जे युवा खेळाडू आहेत ते त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करू शकतात ज्या वेळेला एक भक्कम नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभं असतं. आणि असे आमचे सन्माननीय पाहुणे आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मायची उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय देवेंद्रजी डाकी साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं परम कर्तव्य. ही भारताची संस्कृती आहे आणि ही संस्कृती इथे मात्र जोपासण्याचं काम आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर वेलकम सर. सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आणि जाऊयात जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू. तर समाधान या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जाईल आणि त्याचबरोबर संगम राजे देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय धनेशजी डाके साहेबांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की या सर आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. खरं तर आजचे जे शेड्यूल सामने होते हे शेड्यूल सामने थोडेसे विलंबानं सुरू झाले, परंतु क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. आमचे सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोनही संघनायक अर्थातच संगम राजे आणि समाधान भोईर. आणखीन एक बिग फाईट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. दोनही संघांना एक एक रिव्ह्यू असेल. आणि आदरणीय धनेश डाके साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जातो. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. तर समाधान काय म्हणाल, एकंदर काय निर्णय असेल आणि नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ
नक्कीच या स्पर्धेला आपण गेली 3 दिवस झाला फॉलो करताय. आज जर तुम्हाला स्वतः परफॉर्म करण्याची संधी आहे, प्रतिस्पर्धी संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण इथे धावा चेस होत नाहीत हे चित्र आहे. आणि तरी देखील आपण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काय रणनीती असेल आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये कशा प्रकारे तुम्ही ते प्लॅन एक्झिक्यूट कराल? नक्कीच कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि मी 2-3 दिवस मॅचेस बघतोय. कधी कधी चेस पण होतात आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. फारसा वेळ नाहीये. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. द न्यूज फ्रॉम द सेंटर दॅट पेंदर टीम हॅज वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फास्ट. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू प्रवीण सर. थँक्यू संदीप पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गण्या नमन करून महाराष्ट्र आराध्यभर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. 9 वाजून 9 मिनिटं होता सामन्याला सुरुवात करतोय आपण ग्रामीणच्या माध्यमातून. हा चेंडू ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये आता बीट झाला. अंगातला बीट केलंय. जिंकण्यासाठी 87 धावांचं लक्ष आहे. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी आपण पाहिली. तिसाई आई बोरकार संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. 5 षटकांमध्ये त्यानं तब्बल धावांचा डोंगर उभा केलाय. 86 धावा कुठल्याच मैदानावरती आणि 87 धावांचा पाठलाग करतोय केपीसी इनानपुरी संघ. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य मॉन्टियमचे निकू विकी असतील, ओमकार असतील, अंगदन तोशिब असतील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमची संकल्पना पाहतोय खारघर ओवे आणि तळोजा विभागीय स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामध्ये आपण अत्यंत सुंदर भन्नाट वेग, क्विक डिलिव्हरी, चेंडूची लेंथ, लाइन, पेस, पेसिंग, accuracy, perfection. Direction beautifully here. There is no chance for run. That's a good delivery. Yes, Monty. धनेश डाके आणि आमचे कुंदन डाके यांच्याकडे आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 20,000 प्रेमाची भेट. तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतो साहेब. खूप खूप धन्यवाद. यामध्ये चांगला फटका रिवर्सच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडं पहिला खणखणीत चौकार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. जे मॉन्टी, निकू, विकी, ओमकार, अंगद, तोसिफ यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आपण पाहिली आणि मागच्या 2 महिन्यापासून हे सर्व अंगदसाठी लगातार 2 षटकासाठी आमचे निकू यांच्याकडे 2,000 पारितोषिक. निकू यांच्या माध्यमातून आपण ओव्यामध्ये एक आमदार चषक स्पर्धा पाहिली. ओव्हर द विकेट. भन्नाट वेग, फुल एंड डिलिव्हरी ऑन साइडला करण्याच्या नादामध्ये बीट झालाय. डॉट डिलिव्हरी. 87 धावांचा पाठलाग करायचा सर्व क्रिकेटरच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. मंचावरती आमचे अशोक बुवा पाटील देखील आहेत, आमचे अनिलदादा पाटील देखील आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. डाके साहेबांचं देखील स्वागत करतोय ज्यांना आम्हाला या स्पर्धेमध्ये तब्बल 20,000 प्रेमाची भेट दिली. त्यामध्ये तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही मनापासून तुमचं स्वागत करतोय. गुड बॉलिंग. पुढे आलाय ऑफसाइडला एक साइड कव्हर झालाय. वाटतं कॅच. सुपर. चांगला झेल टिपला मैदानावरती. प्रसाद ठाकूर चेंडू खाली, फलंदाज बाद आणि पहिला धक्का. अंगदीज वॉकिंग बॅक. मोठा धक्का. थँक्यू डीजे. अंगद बाद झाल्या मैदानावरती. अंगद स्पर्धेच्या आयोजकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील आपण मनापासून स्वागत करूया. पहिला चौकार मारला अंगद, नंतर मध्ये त्याचा गडी बाद गेला. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये चांगली वंजी राहिली गोलंदाज शुभम डाकीचं, ज्याने 4 धावा देत 1 गडी बाद केला. पहिले 5 चेंडू डॉट फेकले त्यानं आणि अंगद बाद झाल्या मैदानावरती. मोठा धक्का. प्राइज विकेट मैदानावरती. बिग ब्लो. नवीन फलंदाज टाकेनला असताना आपण पाहतोय फलंदाज कुणाल पाटील. कुणाल एक सध्या अकॅडमी चालवते ज्यांच्या माध्यमातून चांगले खेळू लेदरच्या माध्यमातून घडवले जातात. कारण आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते काम करत असतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून काम करतात. येणारे भावी खेळू त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अकॅडमीमध्ये आपण पाहत असतो. ते कुणाला आपण पाहतो स्टॅकरँडला. बघायचे कुणाकडून अपेक्षा भरपूर असणार. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी असणार ती मात्र आता गोलंदाज आदित्य ठाकूर. बोरखा उरण परिसरातील संघ, बोरखारा संघ, उरण परिसर दादा संघ आहे. सध्या उरणला एक नाईट स्पर्धा देखील सुरू आहे. सध्या आपण पाहतोय ती मध्ये नाव्याच्या मैदानावरती. उरण देखील भरपूर क्रिकेट खेळलं जातं आणि ती उरण संघ आपण पाहतोय मैदानावरती इन ऍक्शन मध्ये. 87 धावांचा डोंगराचा पाठला करायचा आहे आणि फक्त धावसंख्या धापालकावरती 4च आपण एक चौकार पाहिला अंगाच्या बॅटमधनं. त्यानंतर अंगात बाद झाला. तर समीकरण 83 धावांचं लक्ष. 1983 ला आपण वर्ल्ड कप जिंकलं होतं. पहिला वर्ल्ड कप भारतानं
त्या आकड्याची आठवण करून देणार चेंडू जागेवर केला ऑन साइडला लॉंग ऑनला सध्या पुढे सरकलाय विघ्नेश ढाके चेंडू खाली फलंदाज बाद दुसरा धक्का मैदानावरती डीजेला आपण थांबूया थोडा वेळ वाजले ते मात्र 9:13 सध्या 10वीची परीक्षा सुरू आहे 12वीची देखील परीक्षा सुरू आहे जे विद्यार्थ्यांना असतील तर विनंती करूया आपण अभ्यास करा नंतर मात्र आयुष्य पडले तुम्हाला खेळण्यासाठी बी फोकस ऑन स्टडी बिकॉज एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ लाईफ एज्युकेशन कॅन चेंज युअर लाईफ इफ यू वॉन्ट टू ऍडव्हान्स इन युअर लाईफ सो प्लीज बी फोकस ऑन युअर एज्युकेशन फक्त धाबा आपण पाहतोय त्या अजूनही धक्का देण्यामध्ये होती अंगदचा संघ या स्पर्धेमध्ये आता मात्र पराभव होणार की जिंकणार असा मोठा प्रश्न निर्माण झालाय कारण 87 धावांचा डोंगराचा पाठलाग करायचा आहे संध्याकाळ रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये खूप सुंदर ऍटमॉस्फिअर आपण पाहतोय आयोजन खूप सुंदर आहे आमचे मॉन्टी निको विकी ओमकार अंगद तोसिम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय मागचे 2 महिने या सर्व आयोजकांना आम्ही बीजी शेड्यूल मध्ये पाहिलंय अंगदला देखील बीजी शेड्यूल मध्ये आपण पाहिलंय नवीन फलंदामध्ये येत असताना स्टाकरला अक्षय पाटील बाटले अक्षय पाटील गुड बॉलिंग फ्रॉम द आदित्य ठाकूर आदित्यचा रनअप कमी आहे मात्र त्याच्या गतीमध्ये जरी गती नसली तरी मात्र त्याची अॅक्युरेसी परफेक्शन चांगलं आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी गतीला महत्व नसतं तर तुमची अॅक्युरेसी परफेक्शन कंट्रोलला फार महत्वाचं तुमची योग्य दिशा ही फार महत्वाची असते आणि तेच दाखवत असताना गुड बॉलिंग मोठा धक्का दिलाय आता अंगद बाद झालाय कुणाल बाद झालाय जबाबदारी वाढली फलंदाजांची स्लोक स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून जातो विकेट किपरच्या मागे गुड फील्डिंग डॉट डिलिव्हरी सिंगल डबाच्या धावसकेला आकारण्याचा प्रयत्न अंगद एक चौकार मारला त्यानंतर बाद झाला नंतर मात्र आता नॉनस्ट्राईकचा फलंदाज शूलेस टाईट करत असताना शूलेस नेहमी मित्रांनो टाईट करत जा जर धावताना ती सुटली तर तुम्ही पडू शकता तुम्हाला वेदना होऊ शकतात तुम्हाला इजा देखील होऊ शकते गोलंदाज शूलेस टाईट करत असताना मी भरपूर वेळा पाहतोय टेनिस शो मध्ये की खेळाडू भरपूर वेळा ऑन द फील्ड शूलेस बांधत असतात सुरुवातीला टाईट करत चला कारण जर शूलेस सुटली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पडलात तर मात्र इजा होऊ शकते गुड बॉलिंग व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक या स्क्वेअर दाखवत असताना आणि चेंडू सीमा पकडले पॉइंटच्या डोक्यावरनं दुसरा चौकार यस डीजे एक चांगली संकल्पना पुन्हा एकदा स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न नाही जमला फलंदाजाला फुटवरचा वापर नाहीये डॉट डिलिव्हरी गुड बॉलिंग फ्रॉम द ठाकूरचं मी कौतुक करेन आदित्य ठाकूर व्हेरी गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी त्याची अचूक टप्प्यावरती त्याचं कंट्रोल देखील चांगलं डिसिप्लिन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मागच्या काही चेंडूमध्ये एकही चेंडू तुम्ही वाईट पाहिला नाहीये याचा अर्थ उरण परिसरातील हा बोरकार संघ डिसिप्लिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो गुड बॉलिंग फॉर द विकेट डाऊन द ट्रॅक आलाय फलंदाज एकदम घेण्याचा मानस डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला फार वेगानं करण डाके तिथे असताना फार वेगानं गुड फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला माफ करा मिड ऑफला इनफिल्ड सर्कल्स सध्या पीटीचं दुसरं षटक सुरू आहे 87 धावांचा पाठला करायचा उशिराल्या प्रेक्षकांच्या माझ्यासाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय तो इनानपुरी आणि उरण परिसरातील आपण पाहतोय तो बोरकार संघ या दोन संघांचा आपण सामना पाहतोय हाय फुल टॉस मात्र पंचाने सांगितलंय यस सुनील पाटील सर सांगत असताना आपल्या वेगळ्या शैलीमध्ये षटकाचे होते सांगता पहिल्या षटकामध्ये आले 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये आले ते मात्र धावसंख्या आम्हाला निश्चित आमचे 4च धावा षटकामध्ये आलेत 8 धावा धापलकावरती शांताराम आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना सिंगल डबल सामना जिंकता येणार नाही पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये एक आपण चौकार पाहिला पहिल्या षटकामध्ये अंगदला बाद होताना पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये कुणालला बाद होताना पाहिलं त्यामुळे धावसंख्येला आकार नाहीये 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या धापावधी फक्त 8 त्यामुळे समीकरण मोठं वेगानं पूर्ण करायचं आहे येणारे 18 चेंडू आणि तब्बल 79 धावांची गरज आहे आस्किंग रन रेट प्रत्येक षटकामध्ये 26.33 इट्स डिफिकल्ट इट्स ॲब्सोल्युटली डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दॅट्स वर्ल्ड दॅट्स मॅन कॅनॉट डू या आपण एवढ्या सामन्याकडे खूप चांगली स्पर्धा खारघर ओबे आणि तळस विभाग स्पर्धा आपण पाहतोय आयोजकांची मी मनापासून माफी मागतो कारण शेड्यूल सध्या फार बिझी आमचा त्यामुळे वेळ देऊ शकलो नाही स्पर्धेला माफी असावी भन्नाट वेग चेंडू मात्र नशिबाचा चौकार यस ऍब्सोल्युटली 1+4 5 धाबा निश्चित नशिबाचा चौकार या मतदार संघासाठी इनानपुरी संघाला
19 फेब्रुवारी ऑन साइडला जागेवर फटका खेळला एकदा मिळणार बॅकअप चांगला आहे तिथे लॉंगॉनला यश डाके येत असताना यश डाके चेंडू खाली येत असताना सिंगल डबांना सामना जिंकता येणार नाहीये ऍब्सोल्युटली नाहीये का 26.33 सरासरी तुम्हाला प्रत्येक षटका मागे राखायचे त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांची गरज आहे नितांत गरज आहे सध्या केपीसी इनानपुरी संघाला कट केला चेंडू लेट कट खेळलाय मात्र नाही जमलं क्षेत्रक्षण बॅकअप चांगलं आहे गली रिझन मध्ये आदित्य ठाकूर येत असताना ज्याने पहिलं षटक फेकलं होतं आदित्यने गुड बॉलिंग खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा 2 बास्ती आपण पाहतोय अक्षय पाटील आणि संदेश यांना आपण पाहतोय जोडी मैदान होती सध्या अंगदनं चौकार मारला कुणाला देखील लवकर बाद झाला तरी मोठी जबाबदारी अक्षय आणि संदेशच्या खांद्यावरती यो व्हॉट अ टेक्निकल स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल लॉंग लेगला क्लिअर करत असताना व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ टेक्निक दॅट्स अ 6 गणेश डाके आणि कुंदन डाकी बोरकर वर्ण धनेश डाकी आणि कुंदन डाकी यांच्याकडे आम्हाला स्पर्धेसाठी 20,000 रुपये प्रेमाची भेट खूप खूप धन्यवाद डाके साहेब तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या भेटीचा स्वीकार करतोय हाय फुल टॉस छोटी सीमा पलीकडं एक्झॅक्टली होते काय माहिती पुन्हा एकदा पंचाचा बाईटचा इशारा आणि पुन्हा एकदा बॅट कट माफ करा नो बॉलचा इशारा आला पंचाकडे म्हणजे 5 धावा मिळतील मगाशी देखील 5 धावा आता देखील 5 धावा धाव सकेल आकार आणि हा गोलंदाज थोडासा मागडा ठरलाय तो मात्र शुभम डाके 2 षटकामध्ये फक्त 8च धावा हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम 24 लाईव्ह इव्हेंट्स आमचे संदेश पाटील यांची संपूर्ण टीम आय फुल टॉस यस ॲब्सोल्युटली पंचा निर्णय दाखवलाय जर चेंडू कमरेच्या वरती असेल तो हाय फुल टॉस आणि तो हाय फुल टॉस मध्ये तुम्हाला नो बॉल करा केला तर भीमर आणि फ्रीचा इशारा असणार आहे गुड बॉलिंग यावेळी गुडनेस स्पॉट वरनं चेंडू टेक ऑफ केलाय नाही जमले फलंदाजाला पंचांचा इशारा लेग बाईटचा फ्रीचा वापर करता आलेले फलंदाज अक्षयला आता मध्ये स्ट्राईकला येणार तो ब्लॅक संदेश स्ट्रायकरला 26 धावा 2 बास्ती आपण पाहतोय पुढचा सामना लीग मध्ये पाहायला विसरू नका फार मोठा सामना संगम राज्य वर्सेस समाधान भोईर बिग बॅटल लीगचा सामना आपण पाहणार आहोत फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर चेंडू ऑन साइडला निघाला लॉंगॉनला बॅकअप आहे तिथे एकच धाव करण येत असताना त्याला बॅकअप देतोय खूप चांगलं एकच धाव धापालकावरती 27 धावे षटक किती मागडे ठरले बघा पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8च धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यात तर आता 27 धावांमध्ये आतापर्यंत षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्यामध्ये यश टापलाय ते मध्ये फलंदाज यस विकी प्लेसमेंट यस तर भौमिक विघ्नेश देवांशी फायटर स्पेंदर जे स्पॉन्सर यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली जाते यस ॲब्सोल्युटली षटका ज्योती सांगता 29 धावा 27 पहिल्या 2 षटकामध्ये 8 धावा या षटकामध्ये 19 आणि 29 सेकंदामध्ये 27 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आता समीकरण मात्र आता असणार आहे ते 87 धावांचा पाठलाग करत असताना 27 धावा फक्त येणारे 12 चेंडू तब्बल 60 धावाची गरज आहे सरासरी त्यामध्ये 30 म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला षटकार मारायची गरज असणार आहे मैदानावरती 12 चेंडू 60 धावा इट्स अ डिफिकल्ट यस ॲब्सोल्युटली डिफिकल्ट टास्क बट नॉट इम्पॉसिबल सो लेट्स सी विल बी विनर इन दिस मॅच पाहायला विसरू नका पुढचा सामना पहिला सामना आपण पाहिला I11 ओवे वर्सेस कैलाशी सुनील जोशी पुरस्कृत अनबी 11 पेट आणि सामना जिंकलाय तो I11 ओवे संघानं दुसरा लीगचा सामना आपण पाहतोय पाहतो ओम ठाकूर दिव्यांशू 11 तळोजी मजकूर संगम राजे वर्सेस समाधान बिग बॅटल ओ फुल एंड डिलिव्हरी नाही जमलं फलंदाज कनेक्ट वेळ नाहीये एकच धाव चेंडूची मात्र फेकी चेंडू निघून गेलाय तो मात्र बाउंड्री लाईन जवळ एक्झॅक्टली येस 2 धाव मिळतील पंचांचा बाईचा इशारा पंच आमचे सुनील पाटील सर जीवन गावंड सर आणि इशू कोळी सर असे 3 नामांकित पंच स्पर्धेसाठी आमच्या कमिटी बॉक्स मध्ये आमचे प्रवीण अर्जुने सर वेलकम सर वेलकम टू खारघर पेशाने शिक्षक आहेत ते भरपूर वर्ष आम्हाला जॉईंट असतात ते एक चांगलं समालोचक त्यांच्या माध्यमातून शुद्ध मराठीमधनं ओव्हर द विकेट ओ अटॅकिंग स्ट्रोक मात्र मिस टायमिंग चांगलं बॅकअप लॉंग ऑनला यश टाकी चेंडू खाली फलंदाज बाद 29 धावा 2 बाद एस डी
चेंडू आता मध्ये 10 आणि गरज आहे तब्बल 58 धावांची. त्यावेळेला इनानपुरी संघ काट टाकतो की काय स्पर्धेमध्ये असा प्रश्न निर्माण झालाय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण धमाका देखील आणि लीगच्या माध्यमातून देखील लीग फॉर्मॅट चांगली संकल्पना प्रथमच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ लवली शॉट, व्हॉट अ स्ट्रोक. गॅप मध्ये खेळला वन मास्टिम अपर एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये पहिलाच खणखणीत चौकार फलंदाजच्या बॅट मधनं. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज असणारी 54 धाबांची. 9 चेंडू 54 धाबा. अजूनही सामना क्लोज आहे. एस ऍब्सोल्युटली क्लोज आहे. आता भरपूर मेहनत करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमचे मॉन्टी, निकू, विकी, ओमकार, अंगद आणि तोशिफ यांच्या माध्यमातून स्पर्धा. फलंदाज बाद 8 चेंडू 54 धाबा. समाधान गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. कारण टॉस जिंकले समाधान सिद्धेक्षणाला पसंती दिली. 5 अंकाचा सामना यस दिसे. डॉट डिलिव्हरी निश्चित नाहीये. एकच धाव मिळणार. आता मध्ये सामन्यामध्ये थोडीशी एकतर्फा निर्माण झाली. अंगद लवकर बाद झाला. चौकार मारला अंगदनं. मात्र थोडासा इंजुरीला फेस करतोय. मागच्या वर्षापासून अंगदनं त्यामध्ये लवकर यश मिळू दे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय. कारण चांगला खेळू आहे. 34 लास्ट द 4 विकेट्स. गुड डिलिव्हरी. सच अ क्विक अँड फॅबुलस अँड फॅन्टास्टिक डिलिव्हरी. दिस इज द एंड ऑफ द कंप्लीशन ऑफ द थर्ड 4th ओव्हर. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि शांताराम जाधव आम्हाला सांगतील 84 धावांची गरज आहे आणि 53 धावांची गरज आहे. चला समाधानचे भौमिक विघ्नेश देवाशी फायटर फेंदरचे आमचे स्पॉन्सर आहेत ते सन्माननीय मंगेश नेरुलकर आमचे. त्यानंतर विकास पाटील, विकी पाटील आणि हरेश पाटील या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बाबा. यस भौमिक विघ्नेश देवांशी फायटर्स पेंदर या संघाचे पॅकर्स आमचे मंगेश नेरुलकर, विकासजी पाटील, विकी पाटील आणि हरीशजी पाटील. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थान बाबा. दिनेश शेट यांचं आगमन झालं. वेलकम दिनेश शेट. दिनेश ठाकूर आमचे स्वागत आहे तुमचं. जयवंतजी भोईर शिरवणे शिवसेना शाखा प्रमुख यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. मंचावरती येऊन स्थानपणा बाबा आपण असं आम्ही आमंत्रित करतोय. 7 चेंडू 54 धावा. चला यस टायमिंग यस. 2 धावांची पेनल्टी गेली दिले घोषित केली. फिल्डर आतमध्ये येणार. यस फक्त आता 4च खेळू असणार आहे. तर टायमिंग जास्त घेतले तुम्ही. एक चेंडू मागे निघून जात आहे. नाहीये सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. देयर इज नो एक्सपेक्टेशन. द मॅच इज नाउ वन साइडेड. सो सामना जिंकणार मात्र आता बोरकार संघ शंका नाहीये. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. आपण पाहतो स्पर्धा फार चांगली. खारघर, तळोजा, ओवे विभाग ही लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि ग्रामीण धमाका देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना. क्विक डिलिव्हरी. नाही जमलं फलंदाज फुटवर नाहीये. फक्त एन्जॉय करतोय आणि फक्त सामन्यामध्ये औपचारिकता. Just format is going on. There is no excitement. You are watching the one-sided match. No excitement. असे सामने थोडेसे एकतर्फे झाले कारण 86 धावांचा डोंगर उभा केला. बोरकार संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि ट्रेमेंडस अटॅक, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फील्डिंग अँड बॅटिंग परफॉर्मन्स अँड ट्रेमेंडस प्रेशर या चारही क्षेत्रामध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी राहिली. त्यामुळे या संघाला मात्र परदा विजय घोषित होऊ निश्चित होऊ शकले संघ. आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे काही चेंडू फॉर्मेटीज राहिली मैदानावरती. यस डीज आहे. ते सन्मान्य जयवंतजी भोईर यांचं आगमन झाले. शिरोणीचे आमचे क्रिकेटचे अत्यंत दर्दी प्रेक्षक स्वागत आहे तुमचं. आमचे विघ्नेश मडवे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम विघ्नेश. एक आमचे उत्कृष्ट समालोचक मॅन फ्रॉम मुंबई. चला सामना स्पीडअप करा प्लीज. आता सामन्यामध्ये काही राहिलं नाहीये. ऑलरेडी थोडासा उशीर झालाय. वी आर गेटिंग लेट. सो प्लीज वाइंड अप करूया आपण हा सामना. 87 धावांचा डोंगराचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली इनामपुरी संघाची आणि इनामपुरी संघ अर्ध लक्ष देखील पार करू शकला नाही आतापर्यंत. 34 धावा 5 बासी आपण पाहतोय.
काही चेंडू राहिले त्या षटकातील फक्त टू मोर डिलीज टू गो आणि 53 धावांची गरज आहे. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. येस, बोरकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. गुड बॉलिंग मॅग्निफिसंट डिलिव्हरी. एक चेंडू 53 धावा. चला समाधान, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. आणि आपण आमंत्रित करूया तो मात्र संगम राजे. या दोन संघांना एखादं तुम्हाला बॅटल पाहायला मिळणार. तो पुढचा बॅटल, बिग बॅटल लीगच्या माध्यमातून पुढचा सामना पाहायला विसरू नका, कुठे जाऊ नका. आणि सामना जिंकलाय तब्बल 52 धावांना. आणि पहिली मेडल षटक या स्पर्धेमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग सुमित ठाकूर. सन्मान्य सत्यवंशी पाटील कोपरा यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. त्यांच्याकडनं सत्यवंत दादांकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये प्रेमाची भेट. मनापासून स्वागत तुमचं. स्वप्नील मस्कर 38 धावा कुठल्यात मॅच समरी बघा. अंगद पाटील मात्र लवकर बाद झाला. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट स्वप्नील मस्कर. He has a 38 runs and what a fantastic no